नमस्कार. आपला आजचा विषय चालू असणारा गुणातीताची लक्षणं आपण पाहतोय. आपण पाहिलं 21व्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला होता की या गुणातीताची लक्षणं सांग, तो वागतो कसा, तो दिसतो कसा आहे. तर सांगून झालं तुमच्या आमच्यासारखाच देहधारी असतो, तुमच्या आमच्यासारखंच त्याला त्रिगुणांचा पण व्याप असतोच, पण त्याच्यात आणि आमच्यात फरक काय असा अर्जुनाने प्रश्न केला. आणि भगवंत त्या गुणातीताची लक्षणं, गुणातीत वागतो कसा, दिसतो कसा, असतो कसा, हे 22व्या श्लोकापासून सुरुवात केली. त्या 22व्या श्लोकात आपण असं पाहिलं की खरंच त्रिगुणांचा जो व्याप आहे सामान्य प्रत्येकाला, तो त्यालाही असतो, पण तो ह्याच्यात अडकत नाही. असं काही असावं अशी काही त्याची अपेक्षा नाही. ते त्रिगुण जसे असतात त्याचं जे काही प्रमाण कमी जास्त असतं त्याप्रमाणे त्याचं आचरण होतं. त्याच्यापासून तो त्रास करून घेत नाही, त्याला त्रास होत नाही अशीच काही असावं अशी त्याची अपेक्षा पण असते. नंतरच्या श्लोकात आपण पाहिलं की तो किती विवेकाने, विचाराने, जागरूकतेने प्रत्येक गोष्ट करतो. खूप मोठा उत्साही असतो, धैर्यशील असतो, विवेकी असतो, स्थिर असतो, विचाराने स्थिर असतो, वागण्याने स्थिर असतो, असं त्याचं आचरण असतं. आजच्याही श्लोकामध्ये खरं म्हणजे नवीन काही आहे का असं आपल्याला प्रश्न पडेल, कारण हेच सगळे शब्द वापरून जे आता आपण 24व्या श्लोकाचा आज अभ्यास करणार आहोत, त्या 24व्या श्लोकामधली जी सगळी विशेषणं गुणातीताची भगवंत सांगणार आहे ते 14व्या अध्यायापर्यंत पूर्वी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगून झालेली आहेत, आपल्या लक्षात येईलच. 24वा श्लोक आहे, समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्यप्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्मसंस्तुती. आणि मग माऊली पण आपल्याला या सगळ्या विशेष जे गुण आहेत या गुणातीताजवळ लक्षणं आहेत ती आपल्याला उदाहरणं देऊन समजावून सांगणार आहेत. पहिलं जे विशेष सांगितलं तर समदुःख सुख, सुखदुःख समान आहे, त्याला सुखदुःख समान वाटतं. आता हे तर आपण सुखदुःख समेकृता कितीतरी वेळा गीतेने आपल्याला सांगितलं, पण पुन्हा पुन्हा का सांगावं लागतं हे तर आपल्याला कळेलच, कारण आपल्याला सुख आणि दुःख चांगलं कळतं. पुन्हा पुन्हा आपण पाहतोय की हा गुणातीत जो आहे त्यालाही सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय ते कळतं, पण त्याच्याकडे पाहण्याची त्याची दृष्टी ही सारखी असते. आपण सविस्तर विचार करणारच आहोत. पुढे त्यांनी स्वस्थ हा म्हटला आहे, त्याचं शरीर स्वस्थ असतं. गुणातीत जो आहे या त्रिगुणांच्या पलीकडे जो जातो त्याला स्वस्थ शरीर म्हणजे देहाच्या ज्या काही गोष्टी आहेत, देहाचे जे त्रास आहेत, शरीर म्हटल्यानंतर अनारोग्य असणार आहे तेही त्याला नाही, म्हणजे त्याचं नसतं का तर असतं, पण त्याच्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे स्वस्थ शरीर, एक तर तो स्वरूपाशी स्थित आहे आणि शरीराने तो स्वस्थ आहे. तिसरी गोष्ट सांगितली समलोष्टाश्म कांचना. पूर्वी एकदा हा शब्द येऊन गेला आहे. लोष्ट म्हणजे माती, अश्व म्हणजे दगड आणि कांचन म्हणजे सोनं. त्याच्या दृष्टीने दगड, माती, सोनं सारखंच. आता याचं मूल्य त्याला कळत नाही आहे का, तो मूल्य कळतं आहे, परंतु बघण्याचा दृष्टिकोन जो आहे त्याचा सारखा आहे. माऊली छान उदाहरण देणार आहे ते आपण पाहणारच आहोत. आणि पुढे तुल्य प्रिया प्रियो तुल्य निंदा आत्मस्तुती. ते म्हणतात की प्रिय काय अप्रिय काय सगळं सारखंच, किंवा निंदा आणि स्तुती दोन्ही सारखंच, असा जो गुणातीत आहे धीर हा असा शब्द वापरला आहे. तुल्य प्रिया प्रियो धीर हा, असा धीर हा म्हणजे तो गुणातीत, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत ज्ञानी असा आहे. आता मी असं म्हटलं की आपण यापूर्वी ते पाहिलं आहे की दुसऱ्या अध्यायात आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिली. ती लक्षणं पाहताना अगदी हेच पाहिलं, सुखदुःखे समेकृत्वा लाभा लाभो जया जयो, किंवा दुःखेषु उद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा, असं आपलं पाहून झालं आहे की तो दुःखाने उद्विग्न होत नाही आणि मोठ्या सुखानं प्रभावितही होत नाही. असं स्थितप्रज्ञाचं जे लक्षण आहे तेच आत्ता गुणातीताचं लक्षण सांगितलं. 5व्या अध्यायामध्ये पंडित हा म्हणजे विद्वान, हा पंडित कसा, तर तेव्हा आपण असं पाहिलं विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गभिहस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. हा जो पंडित आहे भगवंताला अभिप्रेसा, नुसता पुस्तकी पंडित नाही, तर हा विद्वान कसा आहे तर त्याच्या दृष्टीनं विद्या विनय संपन्न असणारा ब्राह्मण, गाय, कुत्रा, अश्व हे सगळे एकाच समदर्शिना, एकाच पद्धतीने त्यांच्याकडे तो पाहतो. आपण त्या संबंधीचा विचार केला. 6व्या अध्यायामध्ये योग्याचं वर्णन भगवंतानी केलं. त्या योगाच्या वर्णनामध्ये समलोष्टाश्म कांचना हेच शब्द वापरले होते, हेच उदाहरण दिलं होतं. माती, दगड आणि सोनं सारखंच अशा पद्धतीचा हा योगी बघण्याचा दृष्टिकोन लक्षात फक्त घ्यायचा आहे. 12व्या अध्यायामध्ये आपण भक्ती जो आहे म्हणजे ज्ञानी भक्त जो आहे
त्या ज्ञानीभक्ताचं लक्षण पाहिलं, निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी, हा पण विचार केला. 13व्या अध्यायात आपण क्षेत्रज्ञ, क्षेत्र जे आपलं आहे, या क्षेत्रज्ञ म्हणजे जाणणारा, या क्षेत्रज्ञाचे गुण पाहत होतो. नित्यांच्या समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तीषु. आता इष्ट काय आणि अनिष्ट काय, म्हणजे आवडतं काय आणि नावडतं काय, हे या सगळ्याकडे जो चित्ताच्या समतोलाने बघतो. म्हणजे त्याला आवडतं नावडतं कळत नाही का, तर कळत आहे, पण तरी तो बघताना दृष्टिकोन त्याचा असा आहे की तो दोन्हीकडे समान दृष्टीने पाहतो. असं खरं म्हणजे यापूर्वी या सगळ्या अध्यायातून जे वर्णन केलं आहे तेच वर्णन आत्ता गुणातीताचं आहे. पण पुन्हा पुन्हा हा गुणातीत वागतो कसा, असा आता अर्जुनानेच प्रश्न विचारला आहे. त्यामुळे तो इतरांशी कसा असतो आणि स्वतःशी कसा असतो, स्वतःशी कसा वागतो आणि बाकीच्यांशी तो कसा वागतो, हे आपल्याला सांगणार आहेत, माऊली पण सांगणार आहेत. आता हा गुणातीत माणूस वारंवार आपण पाहतो आहे. आत्ता म्हटलेल्या स्थितप्रज्ञ असू दे, ज्ञानीभक्त असू दे, योगी असू दे, या सगळ्यांबद्दल पण आपण पाहिलं की बाहेरून तो तुमच्या आमच्यासारखाच दिसतो आहे. त्याच्या वागणुकीवरनं फक्त आपल्याला काहीतरी वेगळेपण कळणार आहे. ही जगी आता गुण आपण पाहणार आहोत. या सगळ्या गुणांमुळे त्याच्यात आणि आपल्यातला काय फरक आहे तो आपल्याला कळेल. दिसायला बाहेरून जरी तुमच्या आमच्यासारखा दिसत असला तरी आपण त्यांनी असा शब्द वापरला, स्वस्थ असतो. म्हणजे शारीरिक स्वस्थता तर त्याची आहेच की त्याचं आरोग्य चांगलं असतं, शारीरिक त्याला काही व्याधी नसतात. आता तिथेच आपण तुलना करू शकतो. प्रवचनाला बसलं की आपण खुर्ची आहे का हो असा प्रश्न विचारतो, कारण नाही आता 2 तास 1.5 तास असं खाली बसता येत, असं आपली थोडीशी तक्रार असते. आणि म्हणून मग बरं झालं आपलं ऑनलाईन आहे, आपल्याला घरात कसं आपल्याला हवं तिथे छान सुखासीन असं बसता येतं. तर असं जे आहे ती स्वस्थता नाही आहे, शरीर स्वस्थ असतं या गुणातीताचं. म्हणजे देहाच्या व्याधी त्याला काही नसतात. बारीक बारीक गोष्टी असतात, दुखी येणं, जांभई येणं किंवा असं पाय बदलायला लागणं. आपलं जपाला बसलं अगदी तरीसुद्धा त्या अर्ध्या तासामध्ये आपलं लक्ष आपल्या देहाकडे जातं आणि मग लक्षात येतं की ती स्वस्थता जी म्हणतो ना, ती स्वस्थता नाही आहे. ही शारीरिक स्वस्थता असेल ना तर आपल्या साधना पण चांगली होते, नाही तर होते. हा गुणातीत जो आहे तो शारीरिक दृष्ट्या स्वस्थ असतो. दुसरा स्वस्थचा अर्थ पण आपण लक्षात घ्यायचा. हा तर आता तसं म्हटलं तर वरवरचा आपल्याला पटकन कळावा म्हणून स्वस्थ शरीर या अर्थाने आपण सांगितलं. पण दुसरा स्वस्थ शरीराचा अर्थ, स्वस्थचा अर्थ असा की स्वस्वरूपामध्ये तो स्थित असतो. आपलं जे खरं रूप आहे, खरं आपलं जे स्वस्वरूप आहे त्याच्यामध्ये तो बाहेरच्या जगाशी, या दृश्य जगातल्या गोष्टींकडे तो असं साक्षी रूपानं पाहतो. आपण 22व्या श्लोकात पण हा विचार केला की तो साक्षी रूपाने पाहतो. याच जगात राहतो आहे, त्यामुळे या जगातल्या सगळ्या गोष्टी त्याच्याही दृष्टीस येतातच आहे, पण त्याच्याकडे तो एक साक्षी रूपानं पाहतो. तो आपल्या स्वमध्ये स्थित असतो, असा तो स्वस्थ असतो. त्या दृश्य जगातल्या गोष्टींचा परिणाम तो स्वतःवर करून घेत नाही. दुसरं तर सुख आणि दुःख, स्नेह आणि द्वेष, आपला परका, जे परस्पर विरुद्ध शब्द जे आहेत त्या सगळ्या शब्दांकडे हा गुणातीत समानतेनंच पाहतो. आता दोन्हीतला फरक त्याला कळत नाही का, तर कळतं. सुख कळत नाही, सुख आणि दुःख कळत नाही का, कळतं ना. परंतु सुख दुःख हे की कायम राहणारी गोष्ट नाही आहे. सुख मिळालं तरी ते कायम राहणार नाही आहे, दुःख भोगावं लागलं तरी तेही कायम राहणार नाही आहे, हे त्याला पक्कं माहीत असतं. त्यामुळे तो त्या सुखदुःखांनी त्याचं चित्त विचलित करून घेत नाही, हे त्याचं लक्षण आहे. सुखदुःख कळत नाही अशातला काही भाग नाही, परंतु चित्त विचलित मात्र तो करून घेत नाही. या गुणातीताला दगड माती सोनं यातला फरक चांगला कळतो. पण आणि इतका चांगला कळतो की तो काही माती गोदरेच्या कपाटात आणि सोनं अगदी चटकन दिसेल अशा पद्धतीने नाहीच ठेवत. तो योग्य वस्तू योग्य ठिकाणी ठेवतो. पण या गोष्टींच्या असण्या आणि नसण्याबद्दल त्याचं समत्व असतं. म्हणजे कुणाचा तरी दागिना बघितला की तो मला अगदी हवाच आहे असं या गुणातीताच्या बाबतीत होत नाही. त्याला सगळ्या गोष्टी आहे त्याच्यात अत्यंत समाधानी असतो. असणं आणि नसणं यामध्ये तो समत्व असतो. असं सांगतात की एका माणसांनी खाली बरंच पैसा दडवून ठेवला होता. म्हणजे आता अलीकडे बाथरूममधल्या फरशांमध्ये वगैरे नोटांची पुडकी ठेवतात, पूर्वी जमिनीखाली ठेवायचं आहे. आणि मग त्याच्यावरतीच तो जमिनीखाली पुरून ठेवला आहे. त्याला माहीत होतं ना, कुणा चोराला कळू नये म्हणून तो तिथेच राहत असेल. पण एकदा झालं खरं असं, त्या साधूभावांनी जमिनीखाली सोनं जे काय पैसे ठेवले ते म्हणे चोरीस गेले.
आणि मग कोणीतरी त्याला म्हणालं की अरे किती वर्ष झाली ठेवल्याला, पुष्कळ 10 वर्षापूर्वीपासून ठेवलेलं आहे, पण आता मात्र चोरीस गेलं. मग म्हणाला ते समज ना की ते आहे तिथे, नाहीतरी काय पुरूनच ठेवलेलं होतं. मी तसं काही त्या एक दिवस काही उघडून बघायचं नव्हतं, फक्त तुला माहीत होतं की आपल्या या ठिकाणी असं पुरून ठेवलेलं आहे, एवढंच ना. मग आहे असं समज, आहे असं समजलंस की मग तुला दुःख होणार नाही, असं त्यांनी सल्ला दिला. आता हे जे काही आहे म्हणजे असलं काय आणि नसलं काय, तिथे पैसे आहेत काय किंवा नाहीत काय फरक पडतो आहे. आता हे म्हणून ठीक आहे की आपल्याला जो उपभोगच घ्यायचा नव्हता तर ते जमिनीखाली असलं काय आणि नसलं काय. पण आता हीच गोष्ट आपण व्यवहारामध्ये आपल्या ठिकाणी लावून बघायची म्हटली तर आपल्याला कळेल. माझी एक मैत्रीण आहे आणि नवरा परदेशामध्ये नोकरीला, 3 महिने नोकरी करायची, 1 महिना घरी यायचं, असे अनेक वर्ष करत होता. आणि ही सगळा संसार छानपैकी करत होती. सासू सासरे, मुलं बाळं, पै पाहुणा आला गेला, काय लग्न कार्य सगळं छानपैकी चाललेलं होतं. कारण ते असायचेच असं नाही, ते महिनाभरात येतील, त्या काळामध्ये असेल तर त्यांचा सहभाग असायचा, अन्यथा 3 महिने बाहेर. पण आता ती सवय झाली होती मुलांना, तिला, संसाराला, आणि सगळी कामं स्वतः करत होती. पण कधीतरी असं होतं ना की सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख, हे चक्र चालूच असतं. दुर्दैवाने थोड्याशा आजारानं त्यांचं देहावसान झालं आणि मग एकदम होत्याचं नव्हतं झालं. तिला अगदी आपल्या जीवनातलं काही, पण एक मैत्रीण तिच्याकडे गेली आणि म्हणाली तू समज ते आहेत, कारण ते असताना तू जे करत होतीस तेच तुला आत्ता पण करायचं आहे. काही वेगळ्या काही मुलांना सांभाळायचं आहे, सासू सासरे आहेत, त्यांचे शिक्षण बघायचं आहे मुलांचं, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुला करायच्याच आहेत ना. मग फक्त तुझी समजूत हवी की ते आहेत, कारण सगळी कामं तर तूच करत होतीस. अशा पद्धतीने हा गुणातीत, आता आपण गुणातीत तर नाही, किंवा आता म्हटलं तसं स्थितप्रज्ञ, पंडित, ज्ञानी, भक्त असे सगळे आपण नाही. त्यामुळे ही अशी असं समज हे आपल्याला फार अवघड जातं. हा गुणातीत आहे ना, त्याला हे जमतं की अरे हे समजायचं की ठीक आहे. अजून एक गंमतशीर म्हणून आपल्याला गुणातीत होण्यासाठी काय, पूर्वी असं असायचं की 4 बायकांच्या बरोबर राहायचं तर पाटल्या बागड्या काहीतरी असं दागिने वगैरे. आता खोटे दागिने घात आहेत पण बँकेत ठेवलेले आहेत, तर काहीच आपल्याला त्याचं वाटत नाही खोटे घालून जायला. असणं, समजणं, ह्यामध्ये जो काही आहे ना तो फरक आपण लक्षात घेतो. काय नसेल तर माणसाला दुःख आहे पण वापरत नाही, आहे पण बँकेचं धन करून ठेवलेलं आहे, अशानी जी काही एक भावना असते ती आहे पण वापरत नाही होत आपण. कशा ते काढा, पुन्हा ठेवा, कुठे व्याप करायचा, असं जे आपण म्हणतो. पण असण्याचं एक सुख असतं. तसा जो विचार आपण करतो तसा गुणातीत आहे काय नाही काय, त्याच्या दृष्टीने सगळं सारखंच आहे, असा विचार ते आपल्याला करायला सांगतात. तुल्य प्रिया अप्रिया, प्रिय आणि अप्रिय, मनासारखं असलं किंवा मनासारखं नसलं, आवडतं असलं किंवा आवडतं नसलं, काही असलं तरी तो समत्वाचीच भूमिका त्याच्याजवळ त्यांनी धारण केलेली असते. त्याला गुणातीत म्हणायचं. माऊली आपल्याला निर्णय दृष्टांत देतील. 349व्या ओवीपासून हे दृष्टांत आपण पाहणार आहोत. 349वी ओवी आहे. तरी वस्त्रासी पाठीपोटी, नाही सुता वाचुनी किरीटी, ऐसे सुये दीठी चराचर मद्रूपे. नेहमीचं उदाहरण वस्त्राचं माऊलीने घेतलं आहे. ते म्हणतात किरीटी अर्जुना, वस्त्राच्या आत बाहेर सुताशिवाय काहीच नसतं. उभे आडवे सुताचे धागे म्हणजे वस्त्र, आत बाहेर तेच आहे. तसं म्हणाले हे सगळं जे विश्व आहे ना, चराचर, सजीव किंवा निर्जीव सगळं, हे कसं आहे तर हे मदरूपाने भरलेलं आहे. असं जो पाहतो तो गुणातीत. वस्त्रासी पाठीपोटी, नाही सुता वाचुनी किरीटी, आत बाहेर सगळे आडवे उभे धागेच आहेत. ऐसे सुये दिठी चराचर मद्रूपे, तसं या गुणातीताला सगळं विश्व मद्रूप दिसतं, मीच दिसतो सगळीकडे. वस्त्राचं उदाहरण तर अगदी पक्कं कळण्यासारखं आहे. आता चराचरामध्ये तो भगवंत दिसतो. दगड असू दे, माती असू दे, सोनं असू दे, आवडतं असू दे, नावडतं असू दे, काहीही असू दे, सगळीकडे मद्रूप, सगळीकडे भगवंतच त्या गुणातीताला दिसतो. जसं तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवासी ठावे. त्या वैष्णवाला बरोबर सगळं विष्णुमय जग करतं, सगळीकडे भगवंत भरलेला आहे. आता हा मोठा फरक आहे आपल्या अनुभवामध्ये आणि या गुणातीताच्या किंवा आत्ता जे आपण स्थितप्रज्ञ योगी म्हटलं या सगळ्यांच्या अनुभवांमधला हाच नेमका फरक आहे. सर्वत्र भगवंत,
सर्वत्र भगवंत आहे, सर्वत्र ब्रह्म आहे हे त्याला दिसतं, आपल्याला तसं नाही दिसत. आपल्याला किती किती गोष्टी आपल्याला त्याच्यात दिसतात. बरं, त्या नुसत्या दिसतात असत नाही, त्याच्यामध्ये आपला भाग असतो, कुठेतरी स्वार्थ असतो, हे हवं ते हवं असं असतं. त्याच्या काहीबद्दल द्वेष असतो, मत्सर असतो, हेवा असतो, अनेक अनेक गोष्टी सगळ्या. त्यामुळे हे सुखदुःख त्यामुळे आपल्याला वाटायला येतं. आणि या गुणातीताला हे काहीच नसल्यामुळे सुखदुःख येत नाही. आत्मज्ञान झालेलं असल्यामुळे त्याला स्वार्थ नाही, त्याला भोग नाही, त्याला राग नाही, त्याला लोभ नाही, सुखदुःख नाही, कुणाबद्दल त्याला द्वेष मत्सर नाही, कुणाच्याबद्दल त्याचे हेवे दावे नाहीत, असा तो गुणातीत आहे. त्यामुळे त्याला सुखही नाही आणि दुःखही नाही. म्हणून त्या गुणातीताच तो वागतो कसा, तर तो असा साक्षीपणाने वागतो. कारण त्याला या सगळ्या गोष्टी कळत असल्या तरी तो प्रत्यक्ष कृतीमध्ये आणत नाही आहे. वस्त्राचं उदाहरण म्हणून तरी आपल्याला कळेल की ह्या चराचरामध्ये सगळीकडे भगवंत भरलेला आहे हे त्याला पक्क कळलेलं असतं. म्हणून तो या राग लोभ सुखदुःख याच्यात पडत नाही. पुढे माऊली म्हणतात, म्हणून सुखदुःखा सरीसे कांटाळे आचरे ऐसे रिपुभक्ता जैसे हरीचे देणे. कांटाळे याचा अर्थ समतोल राखणं. ते म्हणतात जसं देवाचं देणं, देव काय भक्तांना आणि शत्रूंना दोघांना देत असतो ना. असं नाही की तो फक्त भक्तांना देतो, सगळ्यांना देत असतो. आणि त्यामुळे त्याच्या दृष्टीने सगळे समानच आहेत, भक्त आणि शत्रू असं भगवंत भेद करत नाही आहे. सगळ्यांना काय असेल तर सगळं देत असतो. त्यामुळे सुखदुःख सारखेच राहतं. म्हणजे देव कसा आहे तर देव भक्ताला मोक्ष देतो, पण देवाचं असं आहे तो पुतनेला पण मोक्ष देतो. त्यामुळे देव सगळ्यांना देतोच आहे ना, भक्ताला तर मोक्ष देतोच आहे. परंतु राक्षसीण आहे, दुष्ट कृत्य करायला आलेली आहे, तिलाही तो मोक्ष देतो. त्यामुळे शत्रूला मित्राला दोघांनाही भगवंत जसं दान करतो ना, तसं या गुणातीताचं आहे. तो गुणातीतचा भगवंतासारखं दोघांनाही सारखंच देत असतो. सुखदुःख त्याला सारखंच मानतो. एरवी तरी सहजे सुखदुःख तईची सेविजे देह जळी होईजे मासोळी जाई. देह जळी होईजे मासोळी जाई. देह जळी म्हटलं आहे. देहरूपी पाण्यामध्ये, आता खरं पाण्यामध्ये मासोळी फिरत असते, किती सहजपणानं फिरत असते ना. आपण पण कितीतरी वेळा हे सहज दृश्य पाहिलेलं आहे की पाण्याच्या खाली थोडंसं पाहिलं तर काय मासेपणा वेगात छोट्या छोट्या मासे फिरत असतात. तर आता इथे त्यांनी म्हटलं हा जो गुणातीत आहे, हा गुणातीत देहजळी म्हणजे देहरूपी जळात मासोळीसारखा अगदी सहजपणे सुखदुःख अनुभवतो. एरवी तरी सहजे सुखदुःख तईची सेविजे देहजळी होईजे मासोळी तैसा. आता देह असल्यामुळे हे सगळं असणारच आहे, भोग भोगावे लागतातच. या भोगामध्ये तो सुखदुःख सारखे मानतो. कसं तर ती पाण्यातली मासोळी जितक्या सहजपणानं पाण्यात फिरते तसा तो या देहामध्ये सहजपणानं हे सुखदुःख अनुभवतो. आता ते तव तेणे सांडिले आहे स्वस्वरूपे सीची मांडिले सस्यांती निवडिले बीज जैसे. किती माऊली दृष्टांत देत आहेत बघा. वस्त्राचा झाला, मासोळीचा झाला, इतकंच काय भगवंताबद्दलचं पण सांगून झालं की रिपू भक्त भगवंताला सारखेच आहेत. आता तर म्हणतात सस्य अंती म्हणजे धान्य तयार झाल्यानंतर काय घडतं. आता ते तव तेणे सांडे, ते तव तेणे. आता ते तव तेणे सांडिले म्हणजे हा जो गुणातीत आहे त्याच्याबद्दल आपण विचार करतो आहे. तर तो देहाभिमान सांडल्यावर ते तव सांडीच आहे म्हणजे त्यांनी एकदा देहाभिमान टाकला म्हणजे तो स्वस्वरूपाशी स्थित झाला आहे. स्वस्वरूपे सीची मांडिले, एकदा स्वस्वरूपाशी स्थित झालेला हा गुणातीत आता तो देहाभिमानाशी येणारच नाही. हे अहंकार वाटेल, अभिमान वाटेल असं काही नाही. असा हा जो गुणातीत आहे त्याला माऊली दृष्टांत देऊन सांगताय की जसं एकदा त्या धान्याचा कण व्यवस्थित तयार झाला की मग मळणी करताना वरचं जे टरफल आहे ते सहज वेगळं करता येतं. तसं या स्वस्वरूपाला तो काय करतो गुणातीत, देहाला वेगळं ठेवतो. भातकण डोळ्यासमोर आणा, तांदूळाचा दाणा तयार झाला की वरचं टरफल सहज जातो. इतक्या सहजपणानं हा गुणातीत आपल्या स्वस्वरूपापासून देहाला वेगळं ठेवतो. देह पटकन बाजूला तो करू शकतो आणि खरं जे स्वस्वरूप आहे त्याची त्याला जाणीव बरोबर असते. उदाहरण पटकन कळतं पण ते उदाहरण
गुणातीताला लावताना असं वाटतं बा असं होतं की त्या देहाला इतकं सहजपणानं वेगळं ठेवता येतं. जो स्वस्वरूपाशी अशा पद्धतीने स्थित झालेला गुणातीत आहे तो देहाला अगदी धान्याच्या टरफलासारखं वेगळं काढू शकतो. पुढे म्हणतात का ओघ सांडूनी गांग रिघोनी समुद्राचे अंग निस्तरली लगबग खळाळ्याची. नदीचा खळाळ असतो, नदी वरून खाली वाहत असते ना, उताराकडे वाहत असते, खळखळ वाहत असते. तर हिचा जो गंगेचा नदीचा प्रवाह आहे तो समुद्रात प्रवेश करतो की त्याबरोबर तिची जी खळाळी आहे ती खळाळी बंद पडते. तोपर्यंत ते पाणी असं वेगात वाहत येतं. तर उतार समुद्रामध्ये ती विलीन झाली की मग थंड होऊन जाते, मग तिचा वेग काही नसतो किंवा तिचं वेगळेपण पण नसतं. ते इथे आपल्याला सांगतात की एकदा का ते स्वस्वरूप काय आहे ते त्याला कळलं की मग देहाविषयी, त्या देहाच्या सुखदुःखाविषयी सगळे विचार बंद होतात. गंगेचा खळखळाट जसा समुद्रात शिरल्यावर बंद होतो तसं स्वस्वरूपाशी स्थित झालं, स्वस्वरूप कळलं की मग हे सुखदुःख देह वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला पडतात, त्याचा विचारच बंद होऊन जातो. आता ही मोठी कठीण गोष्ट आहे. एकदा ती सागराला मिळाली हे तर सगळं नदीच्या बाबतीत मान्य आहे की खरंच एक डोंगरामध्ये उगम पावते आणि उताराकडे धावत येते, त्यामुळे खळाळत वाहत येते, आवाज करते. परंतु एकदा का सागराशी हे झालं की मग मात्र ती शांत होते, समाधान पावते, मग खळखळाट तिचा थांबून जातो, आवाज येत नाही, धावणं नाही, आता विलीन होणं, पुढे जायचं नाही आहे, मागे राहायचं नाही आहे, आवाज करायचा नाही आहे, काहीच नाही आहे. त्यामुळे आता या सगळ्या याच्याशी काही संबंध नाही आहे. चहूबाजूला पाणीच पाणी असं सगळं आहे. तसा हा गुणातीत आहे. स्वस्वरूप पहिला कळल्यावर सर्व बाजूला काय ते भगवंतच आहे असं त्याचं आहे. आता अशा पद्धतीनं त्या गुणातीताचं लक्षण माऊली आपल्याला सांगतात. एक एक दृष्टांत पटतो, पण तसा दृष्टांत या स्वस्वरूपाशी लावणारा जो गुणातीत आहे त्याचं लक्षण सांगताना असं वाटतं एक फार कठीण गोष्ट आहे. बरं, पुढल्या उभीमध्ये तर म्हणताय तेवी आपण पाची जया वस्ती आली गा धनंजया तया देह अपैसया सुख तैसे दुःख. आपण पाची म्हटलंय म्हणजे एकदा त्या आत्मस्वरूपात स्वस्वरूपात एकदा का तिथे बैठक तयार झाली, वस्ती झाली, वस्ती आली का धनंजय. अर्जुनाला म्हणतात की एकदा त्या आत्मस्वरूपामध्ये बैठक आली ना, म्हणजे स्वस्वरूप कळलं ना, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली ना, तो निश्चय झाला ना की मग देहाच्या ठिकाणचं सुखदुःख आपोआप समान होणार. त्याच्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही. स्वस्वरूप कळणं म्हणजेच सुखदुःख समान असं म्हणणं. आता हा गुणातीत देहातीत सारखं समदुःख सम हे सगळं जे अवघड वाटणारी गोष्ट आहे. म्हणजे आता असं आहे की सुख आलं तरी आनंद नाही, दुःख आलं तरी कष्ट नाही, असंच असतं का काय? निर्विकार स्थितप्रज्ञ काही असू दे. आम्ही कॉलेजमध्ये असताना आमचे एक प्राध्यापक होते आणि आमच्या स्नेहसंमेलनाला फिशपॉन्डचा कार्यक्रम असायचा आणि फिशपॉन्ड वाचणं ही एक कला आहे. अगदी स्थितप्रज्ञांनी वाचावे लागतात. आपल्या त्याच्यामधलं व्यक्त होता कामा नाही चेहऱ्यावर सुद्धा, अशा पद्धतीनं निर्विकारपणानं ते वाचायचं आहे. आणि ते इतके छान वाचायचे, त्याची आठवण होते की त्याचा जर अर्थ नीटपणाने कळायला हवा असेल तर वाचणाऱ्यांनी तो शांतपणानं निर्विकारपणानं वाचला पाहिजे. हा जो देहातील गुणातीत तो असा आहे का की त्याला काही सुख झालं तरी काही फार आनंद वाटत नाही, दुःख झालं तरी त्याला काही कष्ट नाही. तर तसं नाही, त्याचं काय आहे, तो सुखदुःखात तोल जाऊ देत नाही. अगदी चांगली गोष्ट घडली तरी पण तो अशी शांतपणे स्वीकारतो. मनासारखं झालं नाही, दुःखाची काही घटना घडली तरीही तो शांतपणे स्वीकारतो. त्याला सुखदुःख कळतं, सुखातला आनंद आणि दुःखातलं दुःख त्याला माहिती नाही, अशातला काही भाग नाही, पण तो त्या सुखदुःखाकडे साक्षीपणानं पाहतो, म्हणून त्याला गुणातीत म्हटलं आहे. आता हे जे सगळे आपण जवळजवळ 354व्या ओळीपर्यंत पाहिलं. पुढे माऊली आणखीन आपल्याला हे जे काही साक्षीपण आहे या गुणातीताचं ते कळण्यासाठी आणखीन काही दृष्टांत देणार आहे. ते म्हणतात रात्री तैसे पाहिले हे धारणा जेवी एक झाले, आत्माराम देही आतले द्वंद्व तैसे. रात्री तैसे पाहिले हे धारणा जेवी एक आहे. धारणा याचा अर्थ घर जे एका खांबावर उभं असतं
म्हणजे आपण आत्ताच्या भाषेमध्ये आपण म्हणतो ना बीम असतं आणि हे असतं, तिथे आपल्याला धक्का लावून चालत नाही. तसं ते घरातला जो खांब आहे त्याला काय रात्र झाली काय आणि दिवस झाला काय काही असतं का हो, त्याचा काय संबंध आहे. तो आपला घर उभा आहे त्याच्या आधारावर, एवढंच. त्या घरातील खांबाला काही रात्र आणि दिवसाचा फरक नसतो. तसा हा जो आहे रात्री तैसे पाले धारणा जेवी एक झाले, त्याच्या दृष्टीने सगळं एकच आहे. तसं म्हणालं ह्याचं आहे. ह्याचं काय आहे, ह्या गुणातीताचं, ह्याचा जो देह आहे तो आत्मस्वरूपा जाणलेला आहे, तिथे तो जोडला गेलेला आहे. त्यामुळे स्वरूपाला त्या देहाच्या ठिकाणची असणारी जी काही सुखदुःख आहे ती त्याला सारखीच वाटतात, कारण ती घरातील खांबासारखा तो आहे. ज्यावर घर उभं आहे पण त्या खांबाला जसं दिवस रात्र वगैरे काही नाही आहेत, त्याला म्हणजे काही फरक पडत नाही आहे, काही असू दे, रात्र असू दे, दिवस असू दे, तो त्याचा काही विषयच नाही आहे. तसं या देहातलं जे सुखदुःख आहे ते ह्या गुणातीताचं काही विषयच नाही आहे, कारण त्याचं असं स्वरूपाशी तो जोडला गेला, त्या भगवंताशी तो जोडला गेलेला आहे. त्यामुळे त्याचा हा सुखदुःख हा विषयच नाही आहे असं त्यांना म्हणायचं आहे. फार अवघड गोष्ट आहे, परंतु समजण्यासाठी आपल्याला ठीक आहे. त्या खांबालाच असं दिवस नाही आणि रात्र नाही, तसं याचं आहे. जीवन आहे पण सुखदुःख काही नाही आहे. आणखीन माऊली सांगतात, पै निधिताचे नि अंगेशी साप तैसी उर्वशी तेवी स्वरूपस्था सरीशी देही तुंडवे. पटकन कळणारी गोष्ट आहे. निद्रिताची अंगेशी, छान गाढ झोपलाय. आता गाढ झोपलेल्या माणसाला शेजारी साप आहे काय किंवा उर्वशी आहे काय, दोन्ही सारखंच. झोप लागलेली असल्यामुळे त्याचं भय पण नाही, सुख पण नाही, दोन्ही गोष्टी आहेत. तसं या देहातीताचं आहे. स्वरूपस्था सरीशी देही द्वंद्वे, स्वरूपस्थितीला प्राप्त झालेला असल्यामुळे त्याला देहामधलं हे जे सुखदुःखाचं द्वंद्व आहे हे सगळं सारखंच वाटतं. गाढ झोपलेल्या माणसाला जसं आनंद नाही दुःख नाही, भयही नाही, कारण झोपच लागलेली आहे. कारण मग स्वाभाविकच आहे, उर्वशी असली तरी शृंगाराचा आनंद नाही आहे आणि साप असला तरी त्याचं भयही नाही आहे. तसा हा देहातीत गुणातीत आहे, महात्मा आहे, की त्या स्वस्वरूपाशी तो जोडला असल्यामुळे त्याला देहाच्या सुखदुःखाचा काही संबंध नाही. म्हणून तयाच्या ठाई शेणा सोनया विशेष नाही, रत्ना गुंडे या काही लेडीचे भेदू. म्हणून त्याच्या ठिकाणी शेण काय आणि सोनं काय सगळं सारखंच. रत्न काय किंवा दगड काय, अगदी मौल्यवान किंवा म्हणजे मूल्य नसणार, निर्मूल्य म्हणूया, दोन्हीमध्ये काहीच त्याला फरक नाही. म्हणजे व्यावहारिक भेद त्याच्या दृष्टीनं नाहीच आहेत असं म्हणूया. आपल्या दृष्टीला तो फरक जाणवतो, मौल्यवान गोष्ट कळते, त्यामुळे खोटं काय खरं काय आपल्याला कळतं. तसं ह्याला कळतं पण त्याच्या दृष्टीने तो फरकच नाही, त्याला तो जाणवतच नाही. आता जाणवतच नाही म्हणावं तर त्याच्यात अडकत नाही असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. फरक तर कळतो. मच्छरनाथांची एक कथा आपल्याला या संदर्भात सांगतात. मैनावती नावाच्या एका गणिकेकडे, कामिनीकडे ते मच्छरनाथ गेले होते. तिथून गोरक्षनाथांनी या मच्छरनाथांना सोडवून आणलं. परंतु ती मैनावती जी होती तिनं या मच्छरनाथांना एक सोन्याची वीट दिली. कधी तुम्हाला गरज भासली तर तुमच्याजवळ असू दे असं त्या मैनावतीने त्यांना सांगितलं आणि एक सोन्याची वीट मच्छरनाथांना दिली. मच्छरनाथांनी ती झोळीत ठेवली होती आणि दोघं निघाले. प्रवास चालू होता. त्या काळातल्या प्रवासामध्ये जंगलातूनच जायचं. वाटेत येता जाता मच्छिंद्र गोरक्षनाथांना विचारत असत, गोरख यहाँ कोई डर तो नहीं है ना, प्रत्येक मुक्कामाच्या यहाँ कोई डर तो नहीं है ना, असं मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना विचारत होते. एकदा झालं, दोनदा झालं, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी 4 दिवस रोज गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथ पोचले की तिथे मुक्काम करायचा आहे की ते विचारायचं आहे. आणि मग गोरक्षनाथाला असं वाटलं की हा प्रश्न असा का विचारतायत ते, की प्रत्येक वेळा ह्या कोणी डर नाही आहे ना असं का वाटतं आहे. तर गोरक्षनाथ सांगायचं आहे की आपण गोसावी आहोत, आपण कफल्लक आहोत, आपल्याला कसलं आलं आहे डर, तुम्ही असं का दरवेळेस विचारताय. आपल्याला भीती वाटण्याचं काही कारणच नाही. आपल्याजवळ काही असेल तर आपल्याला भीती वाटेल ना. आपण फकीर, आपल्याजवळ काय असणार. चोरांना काही चोरी करायलाच आपल्याजवळ काही नाही आहे तर आपल्याजवळ येतीलच कशाला, आपल्याला कसली आली भीती, असं खरं म्हणजे गोरक्षनाथांना वाटत होतं. पण पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर गोरक्षनाथांनी एकदा मच्छरनाथांची झोळी जरा चाचपून पाहिली तर त्यांना काहीतरी भेट लागली म्हणून आणखीन पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं कापडामध्ये गुंडाळलेली एक
सोन्याची वीट आहे. ती वीट त्यांनी काढली आणि म्हणे अरे बापरे, डर यहाँ है. सोन्याची वीट असल्यामुळे भीती आहे, नाही तर भीती वाटण्याचं काही कारणच नाही आहे. गोरक्षनाथाने ती वीट उचलली आणि फेकून दिली पाण्यामध्ये. प्रवास चालू होता, मच्छरात रागावतील म्हणून त्यांनी एक हे केलं, दुसरी एक साधारण त्याच आकाराचं दगडवीट घेतली, तीच कापडामध्ये गुंडाळली आणि त्यांच्याजवळ ठेवून दिली. त्यामुळे त्यांना काही कळायचा प्रश्न आला नाही. पुढल्या प्रवासाला गेले. त्या दिवशी रात्री पुन्हा मच्छरनाथांनी गोरक्षनाथाला विचारलं, गोरक्ष, ह्या कोई डर तो नाही आहे? तेव्हा तरी तो डर तो पीछे रह गया. मग ते एकदम जपापले, म्हणजे काय म्हणाले. आणि मग त्यांना असं वाटलं की काहीतरी गडबड आहे. डर तो पीछे रह गया म्हणजे काय. मग त्यांनी पाहिलं तर त्या झोळीतली सोन्याची वीट गेली होती. तिथे एक दगड होता. घबराने की कोई बात नाही आहे, डर पीछे रह गया ह्याचा अर्थ कळला. आणि आता खरं म्हटलं तर यांना सोन्याच्या विटेचा उपयोग काय. भय होतं ते सगळं त्या सोन्याच्या विटेत होतं, नाही तर भय वाटण्यासारखं काहीच कारण नाही आहे. भिक्षा मागून खाणारी ही मंडळी, भीती वाटू देणारी ही वस्तू आपल्याजवळ हवीच कशाला, म्हणून ती गोरक्षनाथांनी फेकून दिली ती. आता खरं तर जेव्हा ही गोष्ट कळली तर गोरक्षनाथांनी असं म्हटलं, हातामध्ये भस्म घेतलं आणि मला समोरची जी टेकडी आहे ना ती मी सोन्याची करून दाखवतो. म्हणजे ही हिंमत आहे. सोन्याची वस्तू फेकून दिली याच्यात काहीच विशेष नाही. तेव्हा मच्छर त्याला म्हणाले की महाराज, सोन्याची टेकडी ज्यांच्याजवळ करण्याची हिंमत आहे, काळजीच काय. मच्छरनाथ प्रसन्न झाले की आपला शिष्य केवढ्या ताकदीचा आहे, सोन्यासारखा शिष्य आहे. चूक आपलीच होत होती, त्या वस्तूमुळे जी भीती वाटत होती त्या भीतीमुळे ही सगळी जी काही माझी विद्या कदाचित खलास झाली असती. सोने करण्याची विद्या, कुठल्याही वस्तूचं सोनं करण्याची विद्या माझ्या शिष्याजवळ माझ्याकडूनच प्राप्त झाली आहे. आणि आपण मात्र काहीतरी गैर वागत होतो. देहातीत गुणातीत असतो ना, त्याची सोन्याकडे पाहण्याची दृष्टी अशी असते. ज्याला स्वरूप कळलेलं आहे त्याला सोनं काय माती काय समजणं एकच असतं. कारण त्याच्याजवळ हिंमत असते, तो काय हवी ती गोष्ट हवी तेव्हा मिळवू शकतो. बोलायला सोपं आहे, पण मच्छरनाथ आणि गोरक्षनाथाची कथा वाचली की लक्षात येतं की अशा प्रकारची ताकद स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर भगवंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज मिळवून देतो. पुढे माऊली म्हणा, घरा येवो पा स्वर्ग का वरी पिळो परो वाघ परी आत्मबुद्धीचे भंग कदा नव्हे. म्हणजे सुखदुःख सारखंच आहे. तर पुढे ते म्हणतात की अगदी स्वर्ग सुख चालत आलं. घरा येवो पा स्वर्ग, स्वर्गसुख जरी चालत आलं किंवा दुसरं वरी पडो वाघ किंवा वाघाची गाठ पडू दे. स्वर्गसुख येऊ दे नाही तर समोर वाघ दिसू दे. आता वाघ दिसला की आपल्याला वाट लागणार आहे माहिती आहे, त्याचाही भय नाही. स्वर्गसुख मिळालं म्हणूनही आनंदाने. तर या महात्म्याला, ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, त्याचा जो आनंदाचा विषय तो भंगच पावत नाही. स्वर्गसुख असू दे तर वाघ असू दे, त्याला काही भीती वाटत नाही. परी आत्मबुद्धीसी भंग कदा नव्हे. ती जी त्याची आत्मबुद्धी आहे, आत्मज्ञान आहे, त्या आनंदमय असा जो अनुभव त्याला आलेला आहे तो कधीही भंग पावत नाही. समोर वाघ असला तरी त्याला भय वाटत नाही, स्वर्गसुख आलं तरी त्या सुखात तो काही होत नाही. दोन्ही गोष्टी त्याला स्पर्शच होत नाही त्याचा, म्हणून त्याची समबुद्धी आहे, त्याच्यात त्याला फरक पडत नाही. निवटले न उपवडे, जळीनले न विरुढे, साम्यबुद्धी न मोडे तयापरी. अजून एक दृष्टांत देतात माऊली. ते म्हणतात निवटले न उपवडे, मेलेला जसं जिवंत होत नाही. निवटले म्हणजे मृत झालेले, न उपवडे ते पुन्हा काही जिवंत होत नाही. जळीनले न विरुढे, जळलेलं बी असेल ते पुन्हा रुजत नाही. दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहे. मेलेली गोष्ट पुन्हा जिवंत कशी होणार. बी जर जळलेलं असलं तर ते की आपल्याला बी म्हणून त्याचं पुन्हा रोप तयार करता येत नाही. तसं साम्यबुद्धी न बोडे तयापरी, तसं ह्याचं असतं. त्याची साम्यबुद्धी असते, अचल, जराही चलबिचल नाही, ठाम असते. अविचल, अचल, अटल अशी त्याची ठाम बुद्धी असते, तो जराही विचलित होत नाही. हा ब्रह्मा ऐसे निस्तविजो का नीच म्हणून निंदिजो परी नेणे जळो विझो राखुंडे जैसी. आता इथे आपल्याला उदाहरण देतात ते
की ब्रह्मदेवासारखा हा आहे. हां, काय म्हटलं तरी हा ब्रह्मा ऐसेनी स्तविजो, म्हणून त्याची स्तुती करायची. ब्रह्मदेवासारखा हा अगदी योग्य आहे. सगळ्या ब्रह्मदेवाने या विश्वाची निर्मिती केली, तसं याची कोणी स्तुती केली समजा, किंवा नीच आहे किंवा त्याचं कोणी निंदा केली. स्तुती करा नाही तर निंदा करा. कोणी त्याला चांगलं म्हणा नाही तर कोणी त्याला वाईट म्हणा. उदाहरण दिलं आहे राखुंडीचं. राखुंडी जशी असते ती जळतही नाही किंवा विझली असं पण म्हणता येत नाही, तसा हा अगदी एकरूप असतो. राखुंडीला जसं जळणं विझणं काहीच नाही ना, दोन्ही गोष्टी तिला ठाऊक नाहीत. आता राखुंडी शब्द काही पुढल्या पिढीला कळेल असं नाही, पण आपण लहानपणी वापर केलेला आहे त्याचा. शेणी जाळायची, आता ती जळली म्हणजे विझणं आणि जळणं याच्यामध्ये तिची उपयोगिता जी आहे ती झालेली असते हे करून, म्हणून त्या दोन्ही गोष्टी तिला माहिती नाहीत. तर तसं म्हणे याचं आहे की याला काय आहे, कोणी निंदा करा स्तुती करा याला काहीच फरक पडत नाही, असा हा गुणात येतं. अजून पुढे म्हणतायत तैसी निंदा आणि स्तुती नये कोणाची व्यक्ती, नाही अंधारे का वाली सूर्याघरी. नेहमीचंच उदाहरण आहे माऊलींचं. जिथे सूर्यप्रकाश जातो तिथे अंधार कसा असेल, त्यावेळेस सूर्यप्रकाशाला अंधाराची ओळखच नाही ना. तर ते म्हणताय तैसी निंदा आणि स्तुती नये कोणाची व्यक्ती, काहीच परिणाम त्याच्यावर होत नाही, निंदेचा नाही स्तुतीचा नाही. कसा तर अंधार किंवा प्रकाश यांचा जसा एकमेकांशी का ओळख आहे का, जिथे प्रकाश येतो तिथे अंधार असणारच नाही ना, त्यामुळे त्यांची ओळख नाही. तसं याची निंदा आणि स्तुती याच्या काही तिथपर्यंत पोचतच नाही. कोणी काही चांगलं म्हणा नाही तर वाईट म्हणा याच्यापर्यंत पोचतच नाही. खरं आहे सूर्याच्या घरी काळोखच नाही, मग आता त्याला ती प्रकाश कल्पनाच नाही ना कळणार, त्याला काळोखच माहिती नाही, तर त्याला कसं काय कळणार. तसं या महात्म्याचं आहे की जिथे प्रकाश कळायला काळोख असला तर प्रकाश कळणार ना, इथे कसं कळणार, कायमच प्रकाश आहे त्यामुळे कळणारच नाही. तसं या महात्म्याचं आहे. त्याच्यावर निंदा करा तर स्तुती करा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. स्वस्वरूपाशी जोडला गेला असल्यामुळे त्याला निंदा स्तुती दोन्ही सारखीच वाटते. आता हे सगळी उदाहरणांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की स्वस्वरूप सारखं सारखं आत्मज्ञान हा जो शब्द वापरतो आहे याचा अर्थच असा आहे की जे काही भगवंत आणि त्याच्यामधलं जे काही द्वैत आहे ते सगळं संपलेलं आहे, म्हणून त्याला हे सगळं असं निरपेक्ष जीवन जगता येत आहे. जोपर्यंत हे द्वैत आहे तोपर्यंत आपल्याला आहे ना सगळं, सुख दुःख राग लोभ, सोनं कळतं आहे माती कळते सगळं आपल्याला कळतं आहे. पण जेव्हा भगवंत आणि मी एकच आहे, वरदानंद भारतीने या गुणातीताचं वर्णन अगदी चपकल बसेल. आता वरदानंद भारती अगदी अलीकडल्या काळातले संत होते, त्यांचं हे होतं स्वतःचं कुटी होती असं म्हणूया, आणि उत्तर काशीमध्ये ते राहायचे. अखेरच्या क्षणी त्यांनी आपल्या देहाबद्दल सांगितलं होतं की माझा देह गंगेतच समर्पण करा वगैरे वगैरे. आणि 48 तास अगोदर आपल्या खोलीत कोणी येऊ नका, कुठल्याही प्रकारचं औषध उपचार करू नका, म्हणजे मृत्यू आधी कळलेला होता. आणि शांतपणाने त्यांनी देह ठेवला ठरलेल्या त्यांच्या ठरलेल्या वेळात. ते असं वर्णन करतात आणि ते अगदी गुणातीताला चपकल बसणारं उत्तर आहे. स्वतःबद्दल ते म्हणतात या स्वच्छ नदीच्या जवळ झोपडे एक. गंगेच्या काठी उत्तर काशीला त्यांनी एक छोटी कुटी बांधली होती, तिथे ते राहत होते. भाकरी नित्य मिळण्यास सोय निशंक. रोज भुकेच्या वेळेला भाकरी मिळण्याची सोय आहे. नदीच्या काठी कुटी आहे, रोज दुपारी भोजनाच्या वेळेला भाकरी मिळण्याची सोय आहे. मननास उपनिषद गाथा भगवद्गीता. जो अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी उपलब्ध असणारी उपनिषद गाथा भगवद्गीता सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत. मग आनंदाचे इथेच इह परलोक. त्यामुळे या कुटीतच मला आनंदाचा हा स्वर्गलोक स्वर्गसुख इह परलोक इथेच प्राप्त झालेला आहे. हे सुखाचे जे सगळे तिन्ही लोक आहेत ना, हे सगळे लोक मला इथेच प्राप्त होतात, याच गंगेच्या काठी याच कुटीमध्ये. कारण गरजा इतक्या अल्प केलेल्या आहेत, त्या सगळ्या गरजा या कुटीमध्ये मला उपलब्ध आहेत आणि त्या सगळ्या गरजा उपलब्ध आहेत, मग आणखीन काय मला पाहिजे. अशा प्रकारचा विचार त्यांनी या 4 ओळीमध्ये व्यक्त केला आणि तसंच त्यांनी अखेरपर्यंत आचरण ठेवलं. हे इतकंच पुरेसं आहे. हे ज्याला कळलेलं आहे तो समलोष्टाश्म कांचन. हा त्याला काहीच दुसरं नाही आहे. हे ज्ञान पक्क आहे, देहातीत गुणातीत ज्ञानीभक्त स्थितप्रज्ञ ब्रह्म जाणणारा जे काय आपल्याला म्हणायचं आहे
त्या सगळ्यांच्यासाठी आपण पाहिलं तरीच आहे. आत्मज्ञानी असा तो आहे. आता हाच विषय पुढल्या श्लोकामध्ये पण सांगणार आहेत भगवंत. मानापमान योस्तुल्य स्तुल्यो मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. त्याला गुणातीत म्हणायचं कोणाला? तर आत्ता जे वर्णन केलं त्याच्यात अजून भर घातली की त्याला मान अपमान नाही. त्याच्या बाबतीत मान अपमान समच असतो. कोणी अपमान केला तरी त्याच्यापर्यंत त्याची तर फार दखल घेत नाही. मित्र शत्रू यांच्या संदर्भातही सम असतो. मानापमान तुल्य तुल्य मित्र आणि पक्ष. आणि म्हणजे शत्रू, मित्र असो शत्रू असो यांच्या बाबतीत तो सम असतो. शत्रूशी पण तो जसं वागतो तसंच मित्राशी वागतो. सर्वारंभ परित्यागी, कोणत्याही कार्याचा तो आरंभ करत नाही. म्हणजे काय? आता ज्याला स्वतःचा मान संपत्ती प्रतिष्ठा वगैरे वगैरे त्याच्यासाठी त्याला काहीच करायचं नाही आहे, त्यामुळे तो कोणत्याही कार्याचा काही आरंभ करत नाही. मान अपमान सारखे. मान मिळाला म्हणून फार मोठा काही चढून जात नाही. कोणी आपला अपमान केला तरी तो खचून जात नाही. असा सगळा आहे. खरं तर मान अपमान हा कृतीतून होत असतो. निंदास्तुतीपेक्षा थोडा जरा मोठाच असतो. मुद्दाम तसं आचरण केलं जातं. निंदास्तुती फक्त शब्दांनी होते, मान अपमान कृतीने होतो. पण तरीही त्याचं जे मूळ आहे ते अहंकार आहे. मी कोणीतरी विशेष आहे म्हणून हे सगळं केलं जातं आणि हे माणसाला जाणवतं. त्यामुळे स्वाभाविकच त्याचा प्रतिसाद आपण तसा देतो. प्रतिसाद नाही मिळाला की होतं त्याच्या बाबतीत काहीच नाही. अहंकार नाही, मीपणा नाही, गर्व नाही, काहीच नाही. खरा जो परमार्थ आहे तो परमार्थ असतो. यासाठी तो अपमान करणाऱ्याकडे सुद्धा बालबुद्धीनं पाहतो. लहान मूल जसं काही बोललं तरी आपण काही त्याचं फार मनावर घेत नाही. उलट कौतुकच होतं. लहान आहे त्यामुळे त्याचं कौतुक होतं. 3-4 वर्षाची चुणचुणीत मुलगी म्हणून जाते घरातली सगळी कामं मी करते. मग आपण कौतुकाने पाहतो काय काय कामं करते. हो मी केर काढते, पोळ्या करते, भांडी घासते असं म्हटलं की आपण कौतुकच करू ना. त्या 3-4 वर्षाच्या मुलीकडून ह्या काही सगळ्याची अपेक्षा नाही आहे. पण हे असं जे बोलणं आहे या बोलण्याचं कौतुक होतं. ह्याला बालबुद्धी म्हणायचं. मग अशी बालबुद्धी जी आहे मग ही बालबुद्धीसारखं तो आपल्या अपमान करणाऱ्याकडे पाहतो. हा जो गुणातीत आहे तो गुणातीत कोणी काही अशी निंदा केली, काही अपमानास्पद बोललं तर म्हणतो बालबुद्धी आहे. गेले 4-5 दिवस आपण लोकसभेच्या याच्यानंतर पाहतच आहोत. बालबुद्धी असणारी मंडळी बोलली आहेत. त्यांना पण हाच शब्द वापरलेला आहे. त्यामुळे तो काही आपल्याला नवीन नाही. तर अशा पद्धतीनं ह्याही श्लोकामध्ये या गुणातीताचं वर्णन केलेलं आहे. माऊलींनी याचंही खूप साऱ्या ओव्या त्याच्यासाठी आपल्याला दिलेल्या आहेत. तर मला वाटतं आपण ह्या श्लोकाचा विचार पुढल्या वेळेला करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.